बरवा बरवा देवा तू जीवा होणी आवडशी जीवा रे 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 देवा तू पाहता वचन संतुष्ट वचन पाहता वदन संतुष्ट वचन अरे ऐकता गुण रे देवा 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 अष्टांगी तनु त्रिविध ताप गेला सिन अष्टांगी तनु त्रिविध ताप गेला सिन वर्णिता लक्षण रे देवा वर्णिता लक्षण रे देवा लक्षण रे देवा लक्षण रे देवा बरवा 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 देवा तू बरवा 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 देवा तू जीवा होणी आवडशी जीवा रे 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 देवा तू मन झाले उन्मन अनुपम्य घन मन झाले उन्मन अनुपम्य घन तुकया बंधू महिमा नेने रे तुकया बंधू मने महिमा नेने रे तुकया बंधू मने महिमा नेने रे तुकया बंधू मने महिमा नेने रे बरवा 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 देवा तू बरवा 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 देवा तू जीवा होणी आवडशी जीवा रे 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 देवा तू प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबाराय जगातील जेवढीकरांच्या पतीप्रमाणे 321व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे आणि अभंगाचं पहिलं चरण देव बरवा 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 3 पद्धतीनं बरवा आपण त्याचा विचार चिंतन यथामती यथा अवकाशाप्रमाणे केलं. त्या पहिल्या चरणाच्या उत्तरार्धात त्यांनी असं वर्णन केलं की जीवा होणी आवडशी जीवा रे देवा म्हणजे आम्हाला जीवापेक्षा जास्त आवडतो असं इथं म्हणण्यात आलं. बरं जीवा इतकंच आवडतंय काही बी आवडतंय तुकाराम महाराजांनी आवाज नाही की मग काल की बहु आवडची जीवा जीवापासून आवडतो देव असं म्हणते पण जीवापेक्षाही देव आवडतो असे कानोबाराय म्हणतात. त्याच मग जीव काय तर जीव तुम्हाला ते कळलेलाच आहे. इतक्या समूहाला जीव म्हणतात हे तुम्हाला माहित झाले तर नाही माहित झालं. लिंगदेह एके ठिकाणी लिंगदेह म्हणजे पण त्या पंचदशिका आणि बऱ्याच ठिकाणी अंतःकरण म्हणतात. इथला फक्त एक घटक अंतःकरण घेतला पण जीव म्हणल्यावर इतका आणि पदार्थ येतात तिथे. पंचप्राण 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय 5 कर्मेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय आणि पंचप्राण ती झाली 15. मनन बुद्धी किंवा अंतःकरण एकच धरा 16 झाले. अंतःकरण एक धरलं तर 16 बुद्धी त्याच्यात वेगळी धरली तर 17 चित्त अहंकार वेगळे धरले तर 19. पण अंतःकरण मिळून 1 अंतःकरण चतुष्टय मिळून 1 हे 15 पदार्थ आणि ते 16वा पदार्थ इतका झाला लिंगदेह. कोणता देह जीव झाला नाही एवढा काय झालं हे लिंगदेह झाला. हे मायाकार मग हे लिंगदेह झालं आणि या लिंगदेहाचं अधिष्ठान कुठं असतं आणि त्या अंतःकरणामध्ये त्या कुठंच चैतन्याचा आभास आणि मग काय झाला तो आता तो जीव पदाला योग्य असा त्याचा इतके पदार्थ पाहिजे. चैतन्यम यदाधिष्ठानम लिंगदेह पुनः इच्छाया लिंगदेह आणि तत्संगो
जीव उच्यते. इतक्या संघाला जीव म्हणतात. नुसतं इंद्रियाला जीव म्हणायचं नाही, प्राणाला जीव म्हणायचं नाही. अधिष्ठान चैतन्य कुठस्थ निष्ठा असेल तर नुसतं जीव नाही, उपाधियुक्त असेल तरच. आणि उपाधी नाही त्याच्यात आभाषित असेल तर त्या चैतन्याची उपाधी लिंगदेहाची आणि त्या लिंगदेहाचा आणि फोकस आभास, तरच मग इतक्या संघाला जीव म्हणतात. असा जीव आणि प्रत्येक माणसाला हा जीव प्यार आहे. कसा आहे? जीव प्यार आहे. पण जीव प्यार आहे, पण जीवाचं मूळ स्वरूप कोण आहे? तो कुठं मूळ कोण आहे? जीव प्रतिबिंबित आहे. मुख्य बिंब कोण आहे? हा, बरोबर आहे ना. उपाधीनं त्याला कुठस्थ म्हणले, वास्तविक ते ब्रह्म आहे असा त्याचा अर्थ. परमप्रेमास्पद शास्त्रामध्ये आत्मा सांगितलेला आहे. कुठस्थाला आत्माही म्हणतात, प्रत्येक म्हणतात, कुठस्थ म्हणतात. त्याला वेगळे वेगळे नाव शास्त्रात आली. बरं, त्याला कुठस्थ हे नाव त्यालाच आहे, आत्मा नाव त्यालाच आहे, प्रत्येक नाव त्यालाच आहे, तोमपद लक्ष्य नाव, तोमपद लक्ष्य. हा, तोमपद वाच्य जीव आहे ना, आणि तोमपद लक्ष्य तोच आहे. म्हणजे असे जरी वेगळे वेगळे नाव आले असले तर ते मूळ मुख्य एक आहे. कोणतं? नाही, कुठस्थ. कुठस्थ म्हणजे ब्रह्मच आहे. उपाधीच्या तादात्म्यात आलेलं तितकं कुठस्थ. उपाधी नसेल तर मग ते ब्रह्म आहे असं. आता असं जे कुठस्थ आहे त्या कुठस्थाचंच प्रेम माणसं करतात. म्हणजे आपल्या मूळ स्वरूपाचंच प्रेम आहे आपल्याला, दुसऱ्याचं प्रेम नसतंय माणसाला. हो, हा, प्रेमाची उच्च नित्य भावना शास्त्रात सांगितलेली पंचदशीकार विद्यारण्य स्वामींनी. ते म्हणले वित्ता पुत्र प्रिया. वित्ता पुत्र प्रिया म्हणजे पैशापेक्षा काय आवडते? मुलगा आवडते. वित्ता पुत्र प्रिया खरंय म्हणतो नाही, बरोबर आहे. एखाद्याचा मुलगा दवाखान्यात पडला असेल, 4-5 एकर जमीन आहे, डॉक्टरनं सांगितलं असेल की मुलगा वाचू शकतोय, पण याला 50 लाख रुपये 100% मी गॅरंटी देतो की मुलगा वाचू, पण एवढे पैसे लागतील वाचून. मग त्यावेळेला मग 5 एकर जमीन आहे असू जाऊ का, लेकरूचं वाचन. लेकरू नाही वाचलं, जमीन काय करायचं, जनाला काय करायचं असं म्हणणार की नाही? मग म्हणताय, हो म्हणताय ती जमीन मग ती हळा घाण ठेवते, सावकाराकडे विकून टाकते आणि लेकराला वाचवण्याचा प्रयत्न. म्हणजे पैशापेक्षा माणसाला प्रेम लेकरावर आहे, मुलावर आहे. हे सिद्ध होते. वित्तात पुत्र पुत्र प्रिया. वित्तात पुत्र प्रिया म्हणजे मुलापेक्षा आपले पैशापेक्षा मुलगा. पण पुत्रान पिंड पिंड पुत्रान पिंड म्हणजे आपल्या लेकरापेक्षा आपल्याला काय आणि हे शरीर आवडतं. काय आवडतं? शरीर आवडतं. पुत्रान पिंड म्हणजे पुत्रापेक्षा आपलं शरीर आवडतं. बरोबर आहे नाही? हो, बर. पिंडात तींद्रिय. आता पिंड आवडतो पण इंद्रिय आहेत का नाही? इंद्रिय कमी आवडतात, त्याच्याहून पिंड जास्त आवडतो. हो, बाकीच्या अवयव राहिले तर एखादा अवयव गेला तर जाऊ द्यावा, पण बाकीचे तरी राहावे. हो, आहे. सर्वनाश समुत्पन्ने अर्धम चतुर्थ पंडिता असं ते आहे शास्त्रात वचन. काय? सर्वनाश समुत्पन्ने, सर्वनाश समुत्पन्ने अर्धम चतुर्थ पंडिता. पंडित कोणला म्हणावं? पंडित कोणला म्हणावं तर त्याला पंडित म्हणावं. सर्वनाश समुत्पन्ने अर्धम त्यजति स तो पंडिता, तो पंडित.
म्हणजे गृहीत धरा हे असं कुठं शास्त्र लावते. उदाहरणार्थ अर्ध वाळूक नाचलंय, हे अर्धा आंबा नाचला, मग तितका काढून टाकावा, ते नाचता तितका भाग बाकीचं खायला काय हरकत नाही. कसं एखादं केळ शेंड्याकडून बिघडलंय, जास्त वाया गेले, पिकले, नाचले, मग आपण तितका तुकडा काढून टाकून बाकी खात नाही. मग सर्वनाश समुत्पन्ने म्हणजे सर्व जर नाश होत असेल तर अर्धम जगती सपंडित आहात, त्या अर्ध्याचा त्याग करावा त्यालाच खरा पंडित म्हणतात का नाही. अशा बऱ्याचशा गोष्टी किंवा व्यवहारामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. सगळं जर ती वस्तू वाया जात असेल तर त्यातली काही काळजी तरी हरकत नाही, होई नाही. कसं हा आता म्हशीला 2 शिंग आहेत, एका शिंगाला कॅन्सर झाला, पाकुळलं, बैलाचं शिंग म्हशीचं शिंग पाकुळलं, मग ते अर्ध आपण काढून टाकतो की नाही. जाऊ द्या, सगळं डोबळ वाचत असेल तर एक शिंग गेलं तरी हरकत नाही. सर्वनाश समुत्पन्ने अर्धम जगतीचं पंडित आहात, त्यालाच खरा पंडित म्हणावं ना. हो शास्त्र आहे. मग त्याच्याकरता गृहीत धरा आपल्या देहाला रोग झाला, जखम झाली, पायाला गॅस काँग्रेस नावाचा रोग झाला. कसा कोणतं नाव दोन्ही डोळे जायची वेळ आली तरी तुझे डोळे काढावं लागतील, बघ तर वाचणार, तू नाही तर मारणार. आता जर म्हणणार एखादा लहान्यासारखा डॉक्टर हुशार तर काय म्हणणार तुम्ही, म्हणणार काढा डोळे जाऊ द्या, पण मला असंच म्हणणार महाराज. म्हणणार म्हणे इंद्रियापेक्षा प्रेम कशावर आहे, भिन्न प्रेम आहे. बरं हो, इंद्रियाचे प्रिय प्राण हा, त्या सगळ्याहून प्राण प्रिय. हो प्राण प्रिय. बरं पंचदशीकार म्हणले आपला प्राण आपल्याला फार आवडतो, हो जास्त प्रेम प्राणावर आहे असे पंचदशीकार आणि विद्यारण्य स्वामी म्हणून लागले. मग प्राण जास्त आवडतो. आता प्राण आवडतो इतक्यानं आणि असा त्याच्यात जीव आहे. काय आवडला आता प्राण म्हणजे कोण आला, एकटा प्राण का नाही, प्राणाचा समूह सगळाच आला. म्हणजे इंद्रिय आवडतात हे सिद्ध झालं, इंद्रियापेक्षा प्राण आवडतो. मग इंद्रियाचा समूह लक्षात आलं ना, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि प्राण. प्राण आला म्हणजे याचा अर्थ जवळजवळ जीवापर्यंत आलं. किती आता जीव गेला प्राण गेला म्हणते, प्राण गेला आणि जीव गेला असं म्हणतात माणसं. बरं काय, पण प्राणात आभास आहे म्हणून प्राण काय जड आहे, पण त्याच्यात चेतन कोण आहे, ते आभास आहे. मग आभासयुक्त प्राण असं गृहीत धरा. मग असा आभासयुक्त प्राण आणि तो जीवाचं स्वरूप आहे गृहीत धरा. अंतःकरण अधिष्ठान चैतन्य त्या कुठे असतात त्याच्यात फोकस म्हणजे आभास, आणि ते अशा समूहाला आणि जीव म्हणतात. ते मला वाटते प्राण जीवपदाचा वाच्य तर आहे ना, जीवपदाचा वाच्य आहे ना, लक्ष जरी नसला तरी. हो मग प्राण जीवपदाचा म्हणतो, प्राण गेला. प्राण गेला म्हणजे कोण गेला, जीव गेला असं सिद्ध होत आहे ना. त्या दिवशी त्यांचा प्राण इतक्याच्या टायमाला गेला. प्राण गेला म्हणजे जीव गेला असा आपण गृहीत धरतो. म्हणजे जीव समूह आहे आणि मग हे सगळा जीव समूह आहे. परी काय, पण याही पेक्षा परम प्रेमास्पद काय आहे तर शास्त्रकारांनी सांगितलं, प्राणात आत्मा परप्रिय. प्राणात आत्मा परप्रिय म्हणजे प्राणापेक्षाही आपला आत्मा अत्यंत आपल्याला प्रिय आहे. याचा अर्थ कुठस्थ प्रिय. कोण प्रिय आत्माने का आव, मग खरं प्रेम आपण कुठस्थ करतो ना. कुठस्थ पण रूप आहे हो, त्याच्याबद्दल वाद नाही. म्हणजे आपण आपल्यावर कुठस्थ प्रेम करतो. मग इथं ते काही म्हणले चुकलं का, जीवाहोनी आवडशी जीवारे देवा तू, म्हणजे कुठस्थच आवडत आहे आम्हाला. हो कोण आवडते नाही भाऊ, हा. आणि ते आपलं परम प्रेमास्पद कुठस्थच आहे. आणि ते फक्त लोक तिथपर्यंत पोहोचले त्यांना ते कळालंय, पण आपल्याला ते कळालं नाही.
खरं आपण आपल्यावर प्रेम करतो, आपल्या स्वरूपावर, पण ते आपल्या लक्षात नाही. आणि या लोकांच्या ते लक्षात आहे. म्हणून पांडुरंग आहे ते आत्मा आपला. आपला आत्मा कोण आहे? पांडुरंग आहे. पांडुरंगाला कुठस्थ म्हणलं तरी काही अडचण नाही. असा पांडुरंग कुठस्थ आणि आवडतंय आम्हाला. आणि असं मग जीवापेक्षा आवडतो देव असे भक्त लोक जे म्हणतात ना, तर त्याचं कारण ते की जीवाहुनी आवडसी जीवा रे देवा तू. काय जीवाहून जीवाला तू आवडतो म्हणजे जीवाहून जीवाला आवडणार ते कुठस्थ, दुसरं कोणा. जीव कुठस्थ आपलं हे आभास आणि कुठस्थ त्याच्याहून आवडणार असं सिद्ध झालं इथं. आणि अशा प्रकारे जीवाहून देव आवडतो असं तिथं वर्णन आहे. एक म्हणजे आता असे हे शास्त्र आहेत ना, हे शास्त्र कुठं लावावं आणि कोणतंही हो म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं बा, धर्म आहे पण वर्म अंगीन कळले पाहिजे. हे मूर्खायला कळणार म्हणून एकादशीला पितळ घालली वारकरी, गद्दी वारकरी. बामण सांगते बामणाने तर नाश केला झाडाने ब्राह्मण. दुंडा महाराज देगलूर करासारखा सांगल का असं काही? दुंडा महाराज देगलूर सांगते तू एकासाठी तर घालायची सांगतील होय. हात कलम करून देईल मी. ब्राह्मण होते ते होऊन गेले, काही बोलायचं. हे ब्राह्मण सांगायले एकाची पितळ एकाला घालावे लागतात. आणि वार हा ज्याचा बाप खाणार आहे, लक्षात आलं की नाही? ज्याचा बाप मांस खाऊन दारू पिऊन गेलं, बरोबर आहे. आणि त्याचं पोरगही तसंच आहे आणि त्याच्या घरी पितळ येणार जेवायला करू द्या ना. मग कुठं काय नकोय, मग घाला हो, मग घाला हो, मग जरूर घाला. एकादशीचे पितळ कोण दिवशी घाला? एकादशीलाच घाला, पण ते तसलाच पाहिजे ना. बाप बी तसा, लेख बी तसा. आता या तिन्हीतलं विषम जरी एक असेल तर जमत नाही. बाप खाऊन खाऊन मेला पण लेकरू निष्ठावान वारकरी झाला आणि एकादश सोडणार नाही म्हणजे सोडणार. आता कशी पितळ घाली आणि जेवते पितळाला ते सोडली का एकादश पितळा दिवशी? खरा वारकरी जेव्हा आला तरी नाही सोडली, नाही सोडणार म्हणजे पितळ एकाला नाही. मग द्वादशीला करावी त्याला, का त्याला द्वादशी ना. आणि जे दयाचे जेवण तेच याचे काची दान शास्त्रानं सांगितले. तुम्ही तसं म्हणूच नका. पोरग फराळ करीत असलं तर फराळाचे पिंडदान करावं. लक्षात आलं काय आहे? तुम्हाला जे वृत्त आहे का तेच देवाला निवड, पितरांना निवड तेच पाहिजे. हे तुम्हाला कळण्यासाठी रामप्रमाण सांगितलं नाही. राम आहे वाचता पण राम आहे, तुमच्या रस्त्यातच येत नाही काय हाणून घ्यावं कामगार. काय रामायण वाचून उपयोग पालते पानं करून उपयोग याला सांगायचं. वनवास राम दशरथ घरी गेले. राम 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 कहे राम राहू गये सुर. राम राम म्हणित राहू नाम राजा दशरथ स्वर्गाला गेले. हे राम लक्ष्मणाला माहित आहे का? ते जंगलात होते ना, ते जंगलाला गेले. ते जंगलात गेला म्हणून तर ते मेला. त्या दोन पोरायला माहित आणि त्या दोन पोरायला मामाच्या गावाला होती माहित नव्हतं. त्याला आणलं जाऊन ते अंत्यविधी करण्यामुळे दहावा करण्यामुळे हे करण्यामुळे त्याचे पिंडदान हे ते लेख चार आहेत पण जवळ पडित नव्हतं. आणि ते चारही लेख पण ते दोन आले, दोन्ही आले ते प्लेट उचललं. मग ते लगवून लाडा भरत ते पुढच्या भांडले तुम्हाला माहिती आहे सर. मला रामाकडे जायचं म्हणाला वशी टोळीमध्ये पण मुलायच का काय तुला मुद्दाम गावून आले. राम लक्ष्मण घरी नाही, बाप इथं मेलाय, बापाला तिळांजली द्यायची आहे, त्यांचे अंत्यकर्म करायचे. आम्ही हे तोर मळ त्या तेल कळीत टाकून ठेवलेले. त्याच्याकरता असं करायला पाहिजे. हे सगळं आपण विधी करू, त्यांच्या अंत्येष्टी कर आणि नंतर आपण रामाकडे जाऊ. मी बी येतो बुवा, पण तोपर्यंत जरा मोठं काम तर करेल असं भरताना समजून सांगितलं. आणि मग भरताना मान्य केलं. गाडगं त्या खंडेकरी आवडता कोणी ते मग नेलं प्रेत शरीर नदीवर. मग चंदन दिलो काकण राजाचं प्रेत होतं ते व्यवस्थित तिथं त्याचा अंत्यसंस्कार केले. दावभाई केला त्या गंगेवर. शरीर नदी आहे हे सगळा विधी तेरवी फिरवी गंगा पूजन सगळं उरकल्यावर मग आता भरताला इकडे घ्यास लागलाय रामाचा. भरत निघाला राजा. मग वशिष्ठ गुरुजी निघाले, माताय बरोबर तिघी निघाल्या. पुन्हा गावातले लोक सगळे निघाले, तांबार कुंभार
सगळे 18 पगड जाती केलो काय 18 पगड. एक तर रामावर प्रेम होते धंद्यावाल्याचे, सगळ्याला राम आवडत होता एक. आणि दुसरी गोष्ट वारकाचे धंदे कुंभाराचे धंदे मी वाट नसेल ते घरी कोण करणार. जाल्या करणारे तिकडे गेले तर वारक घरी गायला चला. धंदेवाली लोक जत्रा भरले नाही का माऊलीचे 16 सगळे धंदेवाली असते. असा प्रकार हे सगळे 18 पगड लोक गेले. मग लोक गेल्यावर रामा भरताना मुद्दाम आवर्जून रामाला तेल तांदूळ गव्हाचं पीठ वनवासात काय मिळणार आहे हे सगळं साहित्य बांधून नेलं का आपल्या रामाचे लक्ष्मणाचं पिंडदान राहिले. मग ते करून घेतले त्याला माहित नाही. नेलं मग नेल्यावर तिथं नेल्यावर रामाला म्हणले रामा आता ते घटना त्याचा ते रडणं पडणं आता ते कोणता विषय. रामाला दुःख झालं सीतेला दुःख झालं लक्ष्मण दुःखी सगळे दुःखी झाले. बरं ते रडू लागले बोली गेले तुमच्या ध्यासानं तुम्ही वनवासात आले. तर पहिलं म्हणले आता वडील ते गेले म्हणले वशी टोळी रडण्यात काय म्हटलं रामा त्यांना पिंडदान कर आणून दे. मग ते भरताना तीळ तांदूळ जवा सोडले. हे तीळ तांदूळ जवा रामपुर म्हणले याची गरज नाही मला का मी वनस्थ आहे सगळ्या वनवासी आणि वनवासी असल्यामुळे मला वन फळांचा आहार आहे. मी आहार घ्यायलो पण कोणता घ्यायलो वन फळांचा. अन्नाचं सेवन करणार नाही 14 वर्ष. दंड काढण्यात वनवास 14 वर्ष फलाहारी. लक्ष्मण तर काय निराहारी पण मी फलाहारी. मग फलाहारी आहे तर मी जे खातोय तेच वडिलाला पिंडदान देणं गरजेचं आहे. म्हणून इतर पिंड मला देता येणार नाही. तीळ तांदूळाची गरज तुझे 3 तांदूळ तसेच राहू दे. पिंडदान आपण घेत करू फळांचं करू. म्हणून इंगुजी वृक्षाची फळं मागविले वडाच्या झाडाची. इंगुजी म्हणजे वड त्याला त्या बोंड्या त्या बोंड्या मागविल्या त्याला तिंबलं चुरलं आणि त्याची ती पिंड केले तयार बरं काय. आणि ते पिंडदान दशरथ महाराजानं म्हणजे दशरथ महाराज रामांनी केलं. आणि तिथं पिंडदान घ्यायला गयेचा गदाधर हात घेऊन आला होता. गयेवरला गदाधर कुठं आला मंदाकिनीवर चित्रकूट आला आणि चित्रकूटाला येऊन त्यानं हातात पिंड स्वतः गया गदाधर म्हणजे विष्णू पिंड देणाराच विष्णू आहे. आणि म्हणून कोण आला विष्णूच आला आणि त्यानं पिंडदान घेतलं. पुरोहित वशिष्ठ यजमान विष्णू आणि पिंड घेणार आहे विष्णू पितृलोकातला म्हणून त्यालाही पिंडदान घेतलं. मग मग रानतिळ होती तिथं रानतिळ असं वर्णन आहे पण ग्रामतिळ होते का आपल्या गावातले घरचे नव्हते. आणि इंगुजी वृक्षाचे पिंडदान केले नाही भाऊ. काही सांगितलं ऐकू नका रे बाबा ऐकू नका. हे बघा रामानं काय केले ते तुम्हाला एकादश असली तर सोडू नका आणि एकादशीला पिंडदान करू नका. जर करायचे तर फळाचे करा. मग फळ खात असला तर कशाचे करा फराळ करीत असले तर फराळाचे करा. निराहारी असला तर करूच नका. द्वादशीला करा. आता बर हे झाले बाप बी खाटीक आहे लेक बी खाटीक आहे पण पितर करी जर एकादश कट्टर धरणार असं येते होय सोडतं एकादश नाव घेऊ नका. ते काय खाण्याच्या राजकीतले लोक असतात की काय आणि सोडते काही करते ते त्याला अन्नाची गोळी हो. एकादश कट्टर धरणारा माणूस अन्न ग्रहण कसा करील नाही. म्हणून वारकरी म्हणून बापच जर वारकरी मेला असेल जीवनभर त्याने एकादश धरली जिथे पण एकादश नाही सोडली आणि त्याला मेल्यावर तुम्ही एकादशीला जीव घातलं तर पाप लागल का पुण्य लागल हे बघा. मग धर्म आहे पण कशात आहे वर्मांगी घडले पाहिजे प्रसंगी. हे कुठं मागणार माहिती पंचांगात एकादशी महाले कळले पण एकादशी महाले कोणासाठी. आणि मग ते ऐकून इथले ब्राह्मण तसे बोलतात ते सोनपेठच्या ब्राह्मण काय म्हणून कोणाला तर तुम्ही म्हणले मूर्खपणाचं लक्ष नाहीये. मग धर्म आहे पण वर्मा आणि कळले पाहिजे प्रसंगी. हे कळलं पाहिजे. जर कळत नसेल तर काही फायदा नाही महाराज. म्हणून हे सगळं धर्म आहे वर्मात आहे म्हणून तर वर्णन आहे. क्षुधेरी अन्न नद्यावी पात्र विचारू धर्म आहे वर्मांगी कळले पाहिजे प्रसंगी हो. द्रव्य आणि कन्या येथे कुळ कर्म शोधण्या तुका म्हणे पुण्य गाठी तरी उचित अशी भेटी. त्या बरोबर गोष्टी मिळायला पुण्य लागते माणसाला. म्हणून हे सगळं करून घ्या. एकादशीला जर एकादश धरून मेलेलं बाप असेल त्या द्वादशीला जेवू
म्हणजे सगळ्यात सोपं द्वादशी पर्व काळ आहे आणि द्वादशीला पित्र राहिले सायले सुद्धा जमतात. मागलं पित्र समजा चुकली तिथी मग आता पित्र पाठी बारशीला जमते, नाही तर मग सर्व पित्री अमावस्या, नाही तर मग वेचीपात योग. आता इथून पुढे राहिलेले पित्र कारण अमावस्या तिथी आणि वेचीपात योग, या योगावर तुम्ही राहिलेले पित्र करू शकता. हे धर्म आहे पण कशात आहे? वर्मात आहे. वर्मा धर्म आहे, वर्मा अंगीन कळली पाहिजे. म्हणून हे कळलं पाहिजे नाही भाऊ. आणि नाही कळलं शास्त्र लावायचं कुठं तर मग ते तसं होत. या तसं शास्त्र शिकले आणि दोघं तिघ जण शास्त्री झाले. दोघ जण होते बोलते शास्त्री झाले. शास्त्री काय झाले? शास्त्री. आणि मग ते म्हणून तर महाराज डॉक्टर जरी झाला तर ट्रेनिंग करावं लागते. म्हणजे दुसऱ्या डॉक्टरच्या हाताखाली 1 वर्ष 6 महिने ते अनुभव त्याच्याशिवाय नाही. मग कुठे खाली बदल बरोबर आहे की नाही? त्या शिक्षण द्यायला त्या ट्रेनिंग महत्वाची. बरोबर हा महत्वाचं आहे. म्हणून डॉक्टर जरी झाला पुस्तकी ज्ञान वेगळं आणि अनुभवातलं वेगळं, हे लक्षात ठेवा. तसे शास्त्री पुस्तकातून झाले पण अनुभवातले नव्हते. म्हणून कुठं शास्त्र काय वापरावं हे त्याच्या लक्षात येत नव्हतं. म्हणून मग ते चालले प्रवासाला, पायाला चालले 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 आणि एक नदी आली. असा पावसाळा होता, नदी दुथडी भरून चाललेली, जरा थोडस पाणी जास्त आहे. आणि काय म्हणले का पलीकडे जायचं म्हणजे कसं जाऊ कोण जाऊ. त्याच्यात त्याला म्हणले पोहून जाऊ. निघाले पोहून निघाले. महाराज पावता पावता एक जमलंच की उकळीला जाता त्याला ते जमलंच नाही. महाराज त्याला गोट्या खाल्ल्या, गोट्या खायले आणि 3 जण आले कळीला. अरे बाबा 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 अरे म्हणले बघा ना म्हणले एक आपला सोबती बुडायले म्हणले बुडायले. अरे शास्त्र बघा म्हणले. आता बुडायले तर खरंय म्हणजे शास्त्र बघा. मग काय शास्त्र बघा? अरे सर्वना समुत्पन्ने आर्धम चदती सपंडिता. शास्त्रात सांगितलंय सर्वनाश होत असेल तर त्याला अर्ध का उपयोगात आणा. सगळं वाया जाऊ देऊ नका. त्याच्यासाठी ते शरीर गेलं तर जाऊ द्या मुंडकं घ्या कापून. त्या पाण्यात जाऊन तलवारीने त्याचं मुंडकं कापून. बराच आर्धम चदती सपंडिता. वारी पंडित म्हणले हे शास्त्री. कळलं? हे शास्त्री झालेले बरं काय. हे पुस्तकी शास्त्री तो ते अनुभव नाही. आर्धम आता तिथंही होते सगळं उडायला सगळं उडायले ते म्हणजे मरायले तर त्याचं काय करा मुंडकं कापून घ्या. काय करू द्या मुंडक्याला कामाला येते मुलगा. मेलेलं मुलगा काय कामाला आहे. पण हे शास्त्र कुठं वापरलं तर अर्धम चदती सपंडिता. त्याच्या हातात छेद शास्त्र कुठं वापरावंच कळल्यामुळं. मग इकडून तिकडून त्या हातात बुडायला राहिलेले 2-3 जण पुढच्या गावाला गेले फिरून पावसात त्याच्यात बेजार झाले. गेले मंदिरात उतरले. काय करा म्हणले बाबा अवघड झाले. त्याच्यात 1 जण भाविक आला पाराव पाया पडायला. राम 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 आपण कुठले तुम्ही खाली नव्हती कोण आहे तुम्ही? मी शास्त्री म्हणजे. वा 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 शास्त्री मानते हो जेवण नाही झाले म्हणजे चला आपल्या घरला. कोण म्हणला? आपल्या घरला जेवायला तुम्ही 1 तासाने या. मी घरी स्वयंपाक सांगतो तुम्ही घेऊन. ठीक आहे असं 9 आता रात्रीचा टाइम आहे. 9-10 वाजले. बायकोला सांगितलं त्यानं म्हणले चांगलं बाबा पाहुणे ते आलेली शास्त्रीच माणसं जेवाय चांगलं कर. तिला वाटलं मग ती म्हणली झपाटीच करते म्हणली. महाराज मग तिनं काय केले आपल्या भाषेचे झपाटे म्हणतो आपण ते झपाटी केली जेवायला. हा मस्त झपाटे. आता त्याला मग ते झपाट्याला शिदर पाडावं लांबून पाडतात बाया मला माहिती. तिला शिदर पाडतात का नाही. आणि झपाटे शिदर पाडलेली केले त्या आई बहीण. तिचा करण्या 10 वाजले. त्याला कष्ट लागले. शास्त्री माणसं एक मला नवरा म्हणून तिनं 8 तासानं महाराज जेव केलं म्हणून चांगले झपाटे बनले. आणि झपाटे आणि 10 वाजता जेवायला बोलवायला आला भात एक माणूस. चला म्हणले महाराज चला स्वयंपाक करा जेवायला चला. उपाशी होती येळभर. मेलं वाटण त्याचं मुलगा कापून टाकलं. असे म्हणजे बिनठोकेचे असे पुस्तकी ज्ञान आहे. मग आले चला जेवायला आले बस बसले ताटावर कपडे काढले शास्त्र आहेत ना. मग सगळं मग व्यवस्थित कपडे काढणं करणं असणं टाकलेले ते जेवायला वाढलं. आले धपाटे पोळी. आता धपाटे आल्यावर ते म्हणजे पदार्थ वेगळा दिसतो.
आणि आपण शास्त्रीय असल्यामुळं शास्त्र पाहूनच वागलं पाहिजे. बिना शास्त्राचं वागणं कामाचं नाही. मग शास्त्र काढलं त्याच्यात लिहिलेलं होतं छिद्रीश बहुला अनर्थो भवन. जिथं छिद्र आहे तिथं पुष्कळ अनर्थ आहे असं शास्त्रात वर्णन आहे. हो, आणि ह्या भाकरीला म्हणजे छिद्र आहे, हे जेवलं का अनर्थ होते, त्याच्यासाठी नग म्हणली चला महाराज नाही जेवले उपाशी मिळेल ते माणूस बोला का नाही छिद्री शुभ बहुला अनर्थ भवन. काय काय म्हणजे ते म्हणतात छिद्री शुभ बहुला अनर्थ भवन म्हणजे ह्या छिद्र म्हणले ह्याच्यात अनर्थ असतात म्हणून आम्ही जेवणार नाही. हनुमी राव काय म्हणते शास्त्री छिद्र पाडली भाकरीला काय पाहिजे. म्हणजे शास्त्र कुठे लावावं हे नाही कळलं का असा घोटाळा होतो नाही भाऊ. म्हणून शास्त्र कळावं आणि शास्त्र कळून अनुभवात ते महत्वाचं. इथं आमच्या संताईला शास्त्र सगळं अनुभवात होतं आणि जीवाहून जीवा आवडशी देवाला तू जे म्हणाले ना ते खरंय महाराज. प्रत्येक माणसाला जीवापेक्षा पर्यायानं कोण आवडतो? देवच आवडतो. फक्त ते आवड तुम्हाला कळलेली नाहीये की आपलाच आत्मा परमप्रेम आहे, परमप्रेमास्पद आहे हे आपल्याला समजलेलं नाही. याचा अर्थ तो चला आमचे काळोबार आहे म्हणतात पाहता वदन संतुष्ट वचन आले ऐकता गुण रे देवा. तुझं वदन पाहिल्यावर, वदन म्हणजे तोंड, वदन म्हणजे काय? तोंड पाहिल्यावर संतुष्ट वचन आलं म्हणजे आमच्या बोलण्याला संतुष्टी आली आणि गुण ऐकता गुण रे देवा तू. म्हणजे तुझे गुण ऐकत असताना आमचं बोलणं सुद्धा संतुष्ट झालं. म्हणून लक्षात ठेवा देवाचे गुण शास्त्रात वर्णन केलेले आणि ते गुण वर्णन केल्यावर आमच्या वाचेला संतुष्टता येते. बरोबर आहे. वाचा पवित्र तेव्हा होत. शास्त्रातले ते गुण वाचले की वाचेचं काय होतं? तप होते. कीर्तन ऐकाव्या भुलले सर्वण श्रीमुख लोचन देखाव्या. हो, कीर्तन ऐकाव्या भुलले श्रवण श्रीमुख लोचन देखाव्या. हो, आणि तुझं मुख पाहिला आणि डोळे लालसावले मन लागली शे गोळी ते जिरे न सोडे ऐसे झाले. म्हणजे देवाचे गुण वर्णन शास्त्रात केलेले आणि केलेन करून त्या गुणाचं वर्णन आपल्या वाचेला संतुष्ट वाचेनं केलं तर ती वाचा संतुष्ट होते नाही, तिला तप होते. तप वाचेचं तपच ते सांगितलंय. मला कोणतं तप आहे वाचेचं? अनुद्वेग. कोणतं? सुरुवातच आहे अनुद्वेग करम वाक्य सत्यम प्रेहितम चेत स्वाध्यायाभिषणम चैव वाङ्मयं तप उच्यते. बरोबर आहे. पूर्वार्ध ते अनुद्वेग करम वाक्य सत्यम प्रेहितम चेत स्वाध्यायाभिषणम चैव आणि वाङ्मयं तप उच्यते. वाचेचं तप आहे का? वाचेनं अनुद्वेग करम वाक्य. समोरच्याला कंटाळवानं वाटेल असं बोलू नाही, असं वाक्य असावं. अनुद्वेग कर म्हणजे आपण बोललो की लोक खुश व्हावे. आपल्या बोलण्यावर लोक खुश व्हावे. आपल्या बोलण्यावर लोक खुश होत नाही. आपल्या बोलण्यात असा आटू वेग विंदाणू आशा शंका प्रतारणू हे आपल्याकडे येतं. बरं, हे संन्यासी अवगुण जेवाच्या नाही का, पण हे आपल्याकडे आटो वेग विंदाणू आशा शंका बोलणार तसं वाचेचं तप होते. देवाचं वर्णन केलं एवढं. फालतू बोलल्यावर देवाचं तप वाचेचं तप होत नाही. अनुद्वेग करम वाक्य आणि ते वाक्य म्हणजे दुसऱ्याला बोचलं असं बोलायचं नाही. अनुद्वेग करम वाक्य आणि ते वाक्य पुन्हा सत्यम. ते कसं असलं पाहिजे? खरं. तुम्ही मग बोलायचं लई बोलणं डॉक्टरची बोलणं ते नाही. बोलणं सत्य वाचेत मनात आहे ना ते तसंच वागून दाखवेल, तसंच बोलणार. सत्यम आणि आणि रसाळ शब्द जसे कल्लोळ असं असावं. सत्यम प्रेम त्याला गोड वाटेल ते आणि हितंचे त्याच्या हिताचा असावं. बरं काय? अनुद्वेग करम वाक्य सत्यम प्रेहितंचे स्वाध्याय अभ्यासनमचे आणि आपल्या स्वाध्यायाचा अभ्यास करू.
हे वाचेचं तो सांगायलो. म्हणजे सकाळी सकाळी ज्ञानेश्वरी हरिपाठ म्हणणं, स्तोत्र काही देवदेवतेचे म्हणणं, हे बरं काय स्वाध्याय अभ्यासनं. म्हणजे आपल्या स्वाध्यायाचा अभ्यास करणं. स्वाध्याय अभ्यासनं चैव वाङ्मयंत उच्यते. हे वाचेचं काय तप आहे. त्याच्यात ना तरी आवर्तने निगमुखा नाम, भगवंताचं नामस्मरण करणं हेही वाचेचं तप आहे. आणि असं वाचेचं तप होते भाऊ भगवंताचं गुण गायल्यामुळं. म्हणून ते म्हणजे पाहता वदन संतुष्ट वचन आले. तुझं तोंड पाहिल्यावर आमच्या मुखाला वचन संतुष्ट आले. आणि गुण बर काय ऐकता गुण रे देवा, तुझे गुण ऐकिले. लक्षात आलं. तुझं तोंड पाहिलं की आमच्या वाचेला संतुष्टता आली. मुखा वाटा अमृत वचने, आली मुखा वाटा अमृताची फळे, अमृताची वेली. आणि तेही पुढे त्याची चाली विजयाचीही. तर त्याच्याच वर्णन आहे. ऐशियाचा संग देई नारायणा, ओढावा वचना जयाच्या. एके ठिकाणी म्हणले आली मुखावाटा अमृत वचने. आमच्या मुखावाट कोणते वचन आले? अमृत वचने. का आले? पाहता वदन संतुष्ट संतुष्ट, पाहता वदन संतुष्ट वचन. म्हणजे तुझं तोंड पाहिलं की आमचं बोलणं संतुष्टीला पावतं. हो आले, संतुष्टीला आले. आणि गुण ऐकता देवा रे. म्हणजे तुझे गुण ऐकले, तुझं तोंड पाहिलं की आमची वाचा संतुष्ट होते. संतुष्ट म्हणून महाराज त्याचं तोंड पाहणारे माणसं, त्याचं गुण ऐकणारे माणसं, देवाचे गुण ऐकणारे कधी भाई बोलत. हे त्याचा अर्थ, हे त्याचा अर्थ. तुकाराम महाराज बरोबर आहे. कधी भाई बोलले का? त्यांच्या डोळ्यानं पाहायला ते होता आणि ऐकायला कानानं गुण त्याचेच ऐकत होते. मग जे गुण ऐकत होते ते हृदयातून वाचेतून निघत होते. आवडे ते वरती किरीटी आणि मनोनीची उठी आणि मग वाची ठीक करायची. त्याच्या हृदयातच ते भरलंय. तर बोलते तरी दुसरं काय ते, त्याशिवाय काहीच बोलणार नाहीत महात्मे. एक लक्षात ठेवा. म्हणून इथं आमचे कारोबार आहे म्हणले पाहता वदन संतुष्ट वचन आले. केव्हा आले? ऐकता गुण रे देवा तू. तुझं तोंड पाहिलं, तुझे गुण ऐकले की आमची वाचा पिकली. काय झाली? वाचा पिकाव. वाचा काय हो? हिरवीगार नसावी. माणसं म्हणतात काय हिरवं बोलते. नाही बाबा, आमच्या तेव्हा बापाने शिकलेच नाही. असं वागणंच होतं आमच्या घरात. इथं मामा वडील खूप आम्हाला, त्याला आम्ही अवजवला बोलतो नाही. आता बी आपल्या गावात विठ्ठल मामा 12 असते. मग येते पाया पडायला. हो ते मला महाराज म्हणते, हे म्हणते, प्रेम करते. पण मी काय करायचं मग, बरं आहे का, तब्येत बरी का, कुठं नुकसान आहे. ते आपला मामा काका नसला तरी वडील झाला आहे, तर त्याच्याबद्दल मामा काका म्हणलं अवजव बोलतो, कुठं नुकसान आहे. बरं काय हा का आपल्यावर लहान असेल आता त्याचं पोरग असं मामाला टाकता 10-15 वर्ष टाकता असेल ते. मग त्याला असं 12 का गेला का हे म्हणलं तर ठीक आहे. मग आपल्यापेक्षा वडील असल्यावर महाराज जरी असलं तर आपण जर अवजव बोललो तर चांगले. पण काय काय माणसं तितक्या वयाच्या माणसाला सुद्धा इकडे हो असे म्हणणार आहेत ना, नाही रगील रगील इतर मी म्हण काय काय तर इथल्या नाही महाराज, असं नाही बोलायला पाहिजे. होईल तेवढं चांगलं बोललं पाहिजे. आणि चांगलं बोलणं केव्हा निघतं? भगवंताचे गुण जे नाही केले आणि भगवंताला ज्यानं पाहिलं ज्या व्यक्तीनं, तर ते माणूस आपल्या वाचेतून उघड बोलणार नाही. त्याची वाचा पिकते. काय होते? आणि पिकते. आणि जर ही स्थिती बांधली नसेल तर वाचा हिरवीगार असते, उगीर भाषा असते. कशी असते ती? उगीर. आणि ते उगीर गोड लागत नाही म्हणून त्या बोलण्याला हिरवं म्हणले. हिरवं फल जसं असतं का तसं, तशी हिरवी भाषा. म्हणून हिरवट बोलू नये माणसानं, जरा पिकलेल्या भाषेतून बोलावं. आणि हे पिकलेल्या वाटेतून बोलायचं आलं अनुभवाच्या मुखाला. हो पाहता वदन संतुष्ट वचन आले. माझ्या तोंडाला संतुष्ट वचन आले. आणि ऐकता गुण रे देवा. म्हणजे तुझे गुण ऐकले, तुझं तोंड पाहिलं तर माझी वाचा पिकली. असे कोण म्हणाले? कानोबाराय म्हणाले. हो आणि हे त्यांच्या अनुभवातलं बोलणे. चला उद्या 3ऱ्या चरणाचा विचार करू.
ते चरण बसवायला लईच आवड आहे, जाऊन मागून बसवायला लागले. अष्टांगे तनू त्रिविध ताप गेला सीन. इतकं लांबणीचं तुकडे बघा ते काय अष्टांगी अष्टांगे तनू त्रिविध ताप गेला सीन. किंवा एवढ्या